मुंबई चूनाभट्टी इलाके में 21 राउंड फायरिंग में एक की मौत 4 घायल होने की घटना हुई थी। इसके बाद मुंबई पुलिस ने 8 घंटे के अंदर फायरिंग करने वाले 4 आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पकड़े गए आरोपी का नाम सागर संजय सावंत उम्र 36, सनील उर्फ सनी, बालाराम पाटिल उम्र 34, नरेंद्र उर्फ नया गजानन पाटिल उम्र 42, आशुतोष उर्फ बाबू देवीदास गावंड उम्र 25 को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पकड़े गए आरोपियों को पुलिस ने पूछताछ के लिए 12 दिनों तक पुलिस हिरासत में लिया है। इस बारे में परिमंडल 6 के डीएसपी हेमराज सिंह राजपूत ने अधिक जानकारी दी है। 24 डिसेंबरला दुपारी चुनाभट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती। या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इसमांवर फायरिंग केली, ज्यामध्ये एक इसम सुमित येरुणकर याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इतर 4 इसम हे जखमी झालेले होते। या घटनेला अनुषंगून चुनाभट्टी पोलीस स्टेशन तर्फे कलम 302, 307, 120 ब IPC 325 आर्म्स ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। घटनेचे गांभीर्य बघून झोन 6 तर्फे 9 पथके तयार करण्यात आलेली होती। या 9 पथकांनी 8 तासाच्या आत यातील जे 4 आरोपी आहेत या 4ही आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे। आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत। यातील जे आरोपित आहे ते 4 आरोपित सागर संजय सावंत, सुनील उर्फ सनी बाळाराम पाटील, नरेंद्र उर्फ नऱ्या गजानन पाटील, आशुतोष उर्फ बाबू देवीदास गावंड हे सर्व चुनाभट्टी परिसरातीलच आरोपित आहेत। त्यांना मी अरेस्ट केलंय। आरोपित आणि विक्टिम यांचं पूर्व वैमनस्य होतं आणि या पूर्व वैमनस्यातनच हा प्रकार घडला आणि 8 तासाच्या आत आम्ही हे आरोपित यांना अरेस्ट केलेलं आहे। पुढचा तपास आमचा चालू आहे। आणि विक्टिम यांचं गेल्या काही वर्षातलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्यातल्या काही याच्यामध्ये यांनी एकत्र काम देखील केलेलं होतं, पण रिसेंटली आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यातनं हा प्रकार घडलेला माझा भाग आहे। सध्या पोलीस कस्टडी रिमांड हा माझा प्रायोरिटीचा विषय होता। त्या संदर्भात 12 दिवसाची जास्तीत जास्त आम्ही PCR घेतलेली आहे। इंट्रोगेशन आम्ही सुरू करू आणि सगळे जे पैलू आहेत ते पैलू आम्ही तपासून बघू। या इन्सिडेंट्समध्ये जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्या घटनेतले काही जे विक्टिम्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 4 वेपन त्यांनी वापरले आणि या 4 वेपनच्या संदर्भात आमचा तपास चालू आहे। राऊंडची जी संख्या आहे ती 15 पेक्षा जास्त आहे। याबाबत तो देखील आम्ही तपास करतोय। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट मुंबई।